हाय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीचा गणित भाग 1 सराव संच 3.3 पाहणार आहोत। 3.3 मधले बघा, खालील भागाकार संश्लेषक पद्धतीने आणि रेषीय पद्धतीने करा, भागाकार आणि बाकी लिहा। तर आज आपण त्यातली एक पद्धत पाहणार आहोत, ती म्हणजे संश्लेषक पद्धत। चला तर आपण आता लिहूया भाज्य। हा भाज्य आहे आणि हा भाजक आहे, ठीक आहे। भाज्य लिहा 2m² वजा 3m अधिक 10। आता पहिल्यांदा ह्याला प्रमाण रूपात लिहून घ्यायचं। चल प्रमाण रूपात लिहून घ्या। प्रमाण रूपात लिहून घेता बघा, 2m² वजा 3m अधिक 10, ठीक आहे। आता ह्याचा सहगुणक लगेच लिहून घ्या। सहगुणक काय ह्याचा बघा, सहगुणक आला 2। बघा ह्या चलाच्या अगोदर जे लागतं त्याला सहगुणक म्हणतात। आता बघा 2 वजा 3 आणि अधिक 10 हे त्यांचे काय झाले, सहगुणक झाले। चला भाजक कोण आहे, भाजक आहे m-5। आता बघा इथे -5 आहे। जेव्हा आपण आता भागाकार करणं संश्लेषक पद्धतीने जेव्हा भागाकार करतो आपण, तेव्हा बघा इथे -5 आहे, त्याच्या विरुद्ध जी संख्या असती ती असती +5। म्हणून लिहितं -5 ची विरुद्ध संख्या +5 आहे। चला आता आपण काय करायची, एक उभी रेष मांडायची आणि एक आडवी रेष द्यायची, ठीक आहे। आता हा +5 ह्याने भागायचं आपल्याला, बरोबर। हा भाजक आहे म्हणून हा 5 इथे लिहायचा आपण, ठीक आहे। आता आपण हे सहगुणक आहे ते सहगुणक लिहून घ्यायचे। आता आपल्याला 2 वजा 3 आणि 10, ठीक आहे। हा जो पहिला सहगुणक आहे, जसाच्या तसा खाली उतरून घ्यायचा आहे। पहिला आपली पहिली स्टेप हीच असणार आहे की जो सहगुणक आहे तो पहिला तो खाली उतरून घ्यायचा आहे। आता सहगुणक आणि हा जो भाजक आहे ह्यांचा दोघांचा गुणा करायचा। 5 दुणे 10, बघा 5 दुणे 10। चिन्ह काय येणार आहे, अधिकच नाही, कारण की इथे पण अधिक आहे इथे पण अधिक आहे, ठीक आहे। आता इथे चिन्ह बघा, इथे -3 आहे, इथे +10 आहे। अधिक वजा होतं। आता 10तनं 3 गेले 7 राहणार आहे, बरोबर। मोठ्या संख्येचं चिन्ह आपल्या उत्तराला येणार आहे। तर उत्तर 7 आपलं आलं तर मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक आहे, म्हणजे मोठी संख्या 10 आहे म्हणून त्याचे चिन्ह अधिकच राहणार आहे। आता परत ह्या 7 आणि 5चा गुणाकार करायचा। 7×5 = 35, ठीक आहे। आता इथे पण अधिक आहे इथे म्हणून उत्तरामध्ये पण अधिक आलं। आता अधिकचा अधिकच होणार आहे। बघा 10 आणि 35 यांचं जर बेरीज केली तर 45 येते, म्हणजे ही झाली आपली बाकी। काय झाली, बाकी। चला आता भागाकाराचे सहगुणक रूप। आता हे भागाकाराचे सहगुणक रूप लिहून घ्यायचं। भागाकाराचे सहगुणक रूप। भागाकाराचे सहगुणक रूप काय बघा, 2 आणि 7 आहे, 2 आणि 7 आहे। तर भागाकार काय लिहायचा बघा, भागाकार आपला आला आहे 2। आता हा 2 आहे, बरोबर। आज चल कुठलं दिले, m दिले म्हणून m लिहायचं आहे। तर m अधिक 7 हे झाला आपला भागाकार आणि बाकी आली आपली 45। समजलं का, स्क्रीनशॉट काढून घ्या। चला आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया। चला दुसरा प्रश्न आहे बघा, x⁴ अधिक 2x³ अधिक 3x² अधिक 4x अधिक 5 भागिले x अधिक 2। आता लिहून घ्या, ह्याचा भाज्य लिहून घेऊ पहिल्यांदा। भाज्य आहे x⁴ अधिक 2x³ अधिक 3x² अधिक 4x अधिक 5। आता ह्याला पहिल्यांदा प्रमाण रूपात लिहून घेऊ। प्रमाण रूप बघा, अगोदरच हे प्रमाण रूपात आहे कारण उतरत्या क्रमाने 4 3 2 1 आणि 0, ठीक आहे। स्थिरांक असतो तो स्थिरांक पण लिहावा लागतो आपल्याला, ठीक आहे। तर प्रमाण रूपात लिहितं बघा, x⁴ 2x³ अधिक 3x² अधिक 4x अधिक 5। आता ह्याचं सहगुणक लिहून घेऊया। सहगुणक काय येणार आहे त्याचा, पहिल्यांदा 1 येणार आहे, अधिक 2
+3 +4 आणि +5. बघा सगळे अधिकचे चिन्ह आहेत. बघा आता भाजक आहे आपला x + 2. काय आहे? x + 2. आता x + 2 ची विरुद्ध संख्या काय आहे? -2. मग +2 ची विरुद्ध काय येणार आहे? -2. समजलं? ठीक आहे. चला आता आपण ह्यांचा भागाकार करून घेऊ. उभी रेष, एक आडवी रेष. आता -2 इथे लिहायचं आहे. -2 ह्याने आपल्याला काय करायचं? भागाकार करायचा आहे. सहगुणक काय आल्यात? 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे. आता पहिली स्टेप काय आहे? तर पहिला सहगुणक आहे तसाच्या तसा खाली उतरून घ्यायचं आहे आपल्याला. आता सहगुणक आणि भाजक यांचा गुणाकार करायचा आहे. बेक बे. ठीक आहे. पण अधिक वजा होतं. मोठ्या संख्येत चिन्हाला बघा वजा. आता अधिक वजा होणार आहे म्हणजे 2तनं 2 गेले 0. ठीक आहे. आता 0 आणि 2चा गुणाकार करायचा आहे. बे0 0. बघा इथं 3 + 3 आहे आणि 0 आहे. 3 0 बघा 3 + 0 3च राहतात. आणि 3 आणि 2चा आता काय करायचं? गुणाकार करायचा. 3 दुणे 6 अधिक वजा म्हणून वजाचं चिन्ह दिलं आहे आपण इथे. आता बघा इथे अधिक आहे, इथे वजा आहे. अधिक वजा होतं. 6तनं 4 गेले 2 राहिले आणि मोठ्या संख्येला वजाचं चिन्ह आहे म्हणून वजा दिलं आहे तर तो -2 येणार आहे. आता -2 आणि -2 यांचा गुणाकार केला बघा. बे दुणे 4 वजा अधिक होतं म्हणून अधिकचं चिन्ह राहणार आहे तिथे. ठीक आहे. आता 5 आणि 4 यांची जर बेरीज केली, कारण की अधिक आहे, यांची बेरीज केली तर 9 येते. म्हणजेच आपली ही काय झाली? बाकी. काय झाली? बाकी. चला आता आपण व्यवस्थित सविस्तर लिहून घेऊ. भागाकाराचे सहगुणक रूप. भागाकाराचे सहगुणक रूप. काय आलं सहगुणक रूप आपलं? बघा इथे आलं आहे. काय? 1 0 3 -2. 0 नाही लिहिलं तरी चालेल बरं का. आता ते भागाकार लिहायचा आहे. भागाकार काय येणार आहे? आता चल कोणतं आहे? एक्सचं आहे म्हणून काय लिहिणार आहे आता आपण? आता 1 लिहितो का आपण? नाही लिहिला तरी चालेल, तसं काही नाही. एक्सचा काय लिहिणार आहे आपण? घन अधिक 3x. का 3x लिहिलं? कारण की 0 लिहिला नाही तरी चालतो. 3x घन आहे. इथे काय येणार? 0च x वर्ग येणार आहे ना, ते नाही लिहिलं तरी चाललं. आता वर्गानंतर काय येणार आहे? पहिला घात येणार आहे. मग 3x लिहिला फक्त आणि -2. आता बाकी आली 9. समजलं सगळ्यांना? चला आता तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊ. चला तिसरा आहे बघा. y घन -216 भागिले y - 6. चला आता आपण भाज्य लिहून घेऊ. ह्या स्टेप करा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित सगळं लिहिता येईल. भाज्य काय आहे? y घन -216. आता ह्याला प्रमाण रूप लिहू. प्रमाण रूपात लिहून घेऊ. प्रमाण रूप काय ह्याचं? आता बघा y घन. काय? y घन. वर्ग आहे का इथं? नाही. मग 0 y वर्ग अधिक 0 y म्हणजे पहिला घात आणि -216. आता ह्याचं सहगुणक काय येणार आहे? सहगुणक आहे बघा 1. बघा yच्या इथे कोण नाही, त्याला 1 असतो बरोबर की नाही? 1 0 0 आणि -216 हे झाले त्याचे सहगुणक. चला भाजक काय आहे? भाजक आहे आपला y - 6. आता -6 ची विरुद्ध काय आहे? विरुद्ध संख्या काय आहे? -6 ची विरुद्ध संख्या +6 आहे. हे की नाही? चला आता आपण भागाकार करून घेऊ पुढचा. बघा इथे +6 लिहून घ्या. आता बघा सहगुणक लिहून घेऊ. आता हे सगळे आपण बघा 1 0 0 आणि -216. पहिला सहगुणक काय करतो आपण? जशाचा तसा लिहून घेतो खाली बघा. आणि सहगुण पहिला आणि भाजक यांचा गुणाकार केला. 6 1 6 बरोबर. आता अधिक आहे बघा. 6 मध्ये 0 मिळालं तर 6च येतात हो की नाही? आता 6 आणि 6चा गुणाकार 6 6
36. दोन्ही अधिक अधिक म्हणून अधिकचं चिन्ह लागलं. 0 अधिक 36 उत्तर आलं 36. आणि आता 36 आणि 6 यांचा गुणाकार करायचा. 36 216 येतं बघा. 36 216. इथे अधिकचं चिन्ह आहे दोघींकडे म्हणून इथं अधिकच येणार. आता अधिक वजा वजा होणार आहे म्हणजे 216 मधनं 216 गेले, उत्तर आलं आपलं 0. म्हणजेच ही तुमची झाली बाकी. ठीक आहे. आता आपण खाली लिहू शकतो भागाकाराचे सहगुणक रूप. भागाकाराचे सहगुणक रूप काय आलं बाळांनो? तर बघा 1, 6 आणि 36 हे त्याचे सहगुणक रूप आले. आता भागाकार काय येणार आहे? भागाकार बघा चल काय y आहे म्हणून लिहा. आता 1 लिहितो का आपण? तुम्हाला माहिती 1 लिहित नाही आपण, डायरेक्ट आपण काय लिहू? y वर्ग अधिक 6y अधिक 36. बाकी काय येणार आहे? बाकी आपली 0. समजलं? चला चौथ्या प्रश्नाकडे. चौथा बघा 2x चौथा घात अधिक 3x घन अधिक 4x वजा 2x वर्ग भागिले x अधिक 3. चला आता आपण लिहूया भाज्य. भाज्य काय? 2x चौथा घात अधिक 3x घन अधिक 4x वजा 2x वर्ग. आता आपण ह्याला लिहू प्रमाण रूप. प्रमाण रूप. आता समजेल बघा तुम्हाला मी प्रमाण रूप का लिहिते, कारण की तुमच्या लक्षात लगेच येईल. आता बघा चौथा घात लिहिला 2x चौथा घात 3x घन. आता बघा 3x घन इथे वर्ग आहे म्हणून वजा 2x वर्ग. काही मुलं काय करतात वजाचं चिन्ह न घेताच तुम्ही डायरेक्ट काय करता अधिक 2x लिहून टाकता. तसं नाही लिहायचं, त्या चिन्हाबरोबर घ्यायचं. बघा अधिक 4x हे झालं त्याचं प्रमाण रूप. आता सहगुणक काय लिहिणार त्याचा? सहगुणक आला बघा प्रत्येकाचा 2, 3 वजा 2 आणि 4. 2, 3 वजा 2 आणि 4. ठीक आहे. चला आता पुढे काय आहे? भाजक. काय आहे? भाजक. भाजक आहे आपला x अधिक 3. काय आहे? x अधिक 3. आता अधिक 3 ची विरुद्ध काय आहे? वजा 3. अधिक 3 ची विरुद्ध आहे वजा 3. चला आता भागाकारामध्ये मांडून घेऊ आपण. वजा 3. आता वजा 3 ने आपल्याला भागायचं आहे ना म्हणून आपण वजा 3 लिहिलं आहे. सहगुणक काय आहे? 2 अधिक 2 अधिक 3 वजा 2 आणि अधिक 4. बघा संख्या आहेत ना चिन्हाबरोबर म्हणायला शिका म्हणजे तुम्ही कधीच चुकणार नाही. चिन्हाबरोबर म्हटलं ना तुम्हाला सवय पण लागेल आणि तुम्ही व्यवस्थित लिहिताल. पहिला सहगुणक आहे तो तसाच लिहायचा आहे. 3 दुणे 6 अधिक वजा वजा इथे वजा आला बघा. उत्तराला काय आलं? वजा आलं, कारण की वजाचं चिन्ह आहे इथे. बघा इथे अधिक आहे इथं वजा आहे. अधिक वजा वजा झालं. 6तनं 3 गेले 3 राहिले आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजाच आहे म्हणून उत्तराला पण वजाचं चिन्ह आलं. आता वजा 3 आणि वजा गुणिले वजा 3 यांचा गुणाकार करायचा. आता आपल्याला 3 त्रिक 9 आलं बघा. 9 वजा वजा अधिक झालं म्हणून ह्याला वजाचं चिन्ह नाही लागलेलं आपल्याला. इथे बघा वजा आहे अधिक आहे. अधिक वजा वजा झालं. 9तनं 2 गेले तर 7 उरतात. मोठ्या संख्येला अधिकचं चिन्ह म्हणून अधिकचं चिन्ह लागलं. अधिकचे चिन्ह आपण देत नाही म्हणून आता अधिकचं चिन्ह आपल्याला माहिती आहे कसं द्यायचं. ठीक आहे. आता 7 आणि गुणिले वजा 3 यांचा गुणाकार केला. 7 त्रिक 21 काय येणार आहे? 7 त्रिक 21. बघा 21 आला आणि आता बघा 21 आल्यानंतरनं इथे वजाचं चिन्ह लागणार आहे. आता अधिक वजा वजा म्हणजे 21मधनं 4 गेले 17 राहतात. बघा काय राहतात? 17. इथे पण वजाचं चिन्ह लागलं. वजा 17. ठीक आहे. अधिक वजा 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 17. आता बघा इथे सहगुणक लिहिताना आता इथे बघा आपल्याला अजून एक लिहायचा होता अधिक 0. का स्थिरांक पण लिहायला लागणार होता म्हणजे सहगुणकामध्ये आपल्याला 0 पण लिहावं लागणार आहे म्हणून इथे आला 0 अजून एक. ठीक आहे. बघा 17 त्रिक 51 वजा वजा अधिक होतं बघा म्हणून 51 म्हणजेच आपल्याला अधिक 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 आता 51मध्ये 0 मिळवलं तर 51च येणार आहे म्हणजेच आपली बाकी आली 51. बाकी काय आली
सहगुणक लिहिताना थोडा विचार करत राहा, कारण की आपण इथे बघा स्थिरांक नव्हता लिहिला म्हणजे 0 आला शेवटचा आणि बाकी आली आपली 51. ठीक आहे. आता आपण लिहूया भागाकाराचे सहगुणक रूप. भागाकाराचे सहगुणक रूप. काय आलं सहगुणक रूप? बघा 2 वजा 3 7 आणि 17. काय आले 7 आणि 17. ठीक आहे. पुढे बघा आता भागाकार. भागाकार काय आला? वजा 17. ठीक आहे. आता भागाकार आला आपला बघा चल काय आहे x आहे बघा 1 2 3 4 4 मधनं 1 गेला 3 उरतात म्हणजेच 2x घन लिहावा लागेल आपल्याला वजा 3x वर्ग अधिक 7x आणि वजा 17. हा तुमचा भागाकार झाला. आता आपली बाकी काय आली 51. बाकी काय आली 51. बघा प्रमाण रूप लिहिताना आपण चुकतो. मुद्दाम मी लिहिलं नव्हतं कारण की तुम्हाला कळेल की आपण कुठे चुकले नेमकं, म्हणून 0 इथे लिहिला बघा 0. आता मुलं काही 0 द्यायचं विसरतात. तुम्ही प्रमाण रूपात मांडले एवढंच असतं का? आता नाही. 0 ही स्थिरांक तुम्हाला द्यावा लागतो प्रत्येक ठिकाणी. आपण बघा इथे पण स्थिरांक आहे, इथे पण स्थिरांक आहे म्हणून तो द्यावा लागतो. ठीक आहे. समजलं? चला आता आपण 5व्या उदाहरणाकडे जाऊया. 5वा आहे बघा x4 घात वजा 3x वर्ग वजा 8 आणि भागिले x अधिक 4. चला आता हे तर भाज्य लिहून घेऊया आपण. भाज्य आहे x4 घात वजा 3x वर्ग वजा 8. आता प्रमाण रूप लिहून घेऊया. 4 आहे बघा इथे 4 x4 घात तिसरा घात नाही आहे म्हणून x4 घात अधिक 0x3 घात वजा 3x वर्ग वजा 0x बघा 0x म्हणजे पहिला घात आणि वजा अधिक 0x आणि वजा 8. ठीक आहे. समजलं हे वजा 8. भाजक आहे आपला x अधिक 4. आता अधिक 4 ची विरुद्ध काय संख्या? अधिक 4 ची विरुद्ध आहे आपली वजा 4. चला आता ह्यांचा भागाकार करून घेऊ. बघा वजा 4 लिहून घ्या इकडे. आता लिहा त्यांचे सहगुणक आपल्याला लिहायचे राहिले. सहगुणक लिहा इथं. सहगुणक आले आपले बघा 1 0 वजा 3 अधिक 0 आणि वजा 8. हे आपले सहगुणक आले. लिहा इथं 1 0 वजा 3 0 वजा 8. हे आपले काय झाले? सहगुणक झाले. पहिला सहगुणक आहे तसंच लिहा. 1 आणि 4चा गुणक 4 1 4 बघा आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजा अधिक वजा बघा अधिक वजा वजा होतं म्हणून 4 दिलं आहे. आता 4 शून्यातनं 4 अधिक वजा वजा 4तनं 0 गेले 4च राहणार आहे आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजा. आता 4 वजा 4 गुणिले वजा 4 यांचा गुणाकार केला 4 चोक 16 बघा वजा वजा अधिक झाला म्हणून इथे अधिकचं चिन्ह आलं. आता इथे बघा वजा आणि अधिक आहे अधिक वजा वजा होणार आहे. 16तनं 3 गेले तर 13 उरतात. मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक आलं. 13 चोक 52 13 चोक 52. आता इथे बघा वजाचं चिन्ह अधिक वजा वजा होणार आहे म्हणून वजाचं वजा 52. ठीक आहे वजा 52. आता शून्यात अधिक वजा वजा होतं बघा 52मधनं 0 गेले तर काय येणार आहे 52च येणार आहे आणि मोठ्या संख्येत चिन्ह द्यायचं आपलं वजाचं चिन्ह. ठीक आहे. आता 52 चोक बघा 208 होतात. किती होतात? 208 होतात. वजा वजा अधिक झालं. ठीक आहे. आता इथे वजा आणि अधिक वजा होतो म्हणजेच 208मधनं 8 गेले तर आपले उत्तर येतं 200 म्हणजे ही झाली आपली बाकी. ठीक आहे. आता भागाकाराचे सहगुणक काय लिहिणार आहोत? भागाकाराचे सहगुणक रूप. सहगुणक रूप काय आले? 1 वजा 4 13 आणि वजा 52 हे आपले भागाकाराचे सहगुणक रूप आले. आता भागाकार काय आला आपला? भागाकार बघा x चल आहे आपलं हो की नाही. x आहे मग आपण इथे 1 आहे
मग एक्सचा काय नाही, आता इथे 4 आहेत म्हणजेच आपल्याला एक्सचा घन लिहावा लागेल. वजा 4x वर्ग अधिक 13x आणि वजा 52 आणि बाकी आली आपली 200. समजलं? चला आता आपण 6वं बघूया. चला 6वं बघा. yचा घन वजा 3y वर्ग अधिक 5y वजा 1 भागिले y वजा 1. चला आता आपण ह्याचा भाज्य लिहून घेऊया. भाज्य आहे बघा आपला yचा घन वजा 3y वर्ग अधिक 5y वजा 1. चला आता आपल्याला लिहायचे प्रमाणरूप. प्रमाणरूप ही लिहिण्याचा कंटाळा करू नका, कारण की ह्याच्यातूनच आपल्याला कळणार आहे की व्यवस्थित लिहिता येतं आपल्याला, म्हणजे सारखं सारखं लिहावं लागणार नाही आपल्याला. 3y वर्ग अधिक 5y वजा 1 त्याचे सहगुणक आले बघा. सहगुणक आपल्याला मिळतात 1 बघा इथे 1 आहे, वजा 3 अधिक 5 आणि वजा 1. ठीक आहे, हे आपले सहगुणक रूप आहे. भाजक काय आहे बाळांनो? तर भाजक आहे आपला y वजा 1. आता वजा 1 आहे ना, वजा 1ची विरुद्ध काय येणार आहे? वजा 1ची विरुद्ध येणार आहे अधिक 1. चला आता भागाकार करू. संश्लेषक पद्धत खूप सोपी आहे बघा. 1 लिहायचे, सहगुणक आपला 1 वजा 3 5 वजा 1. खाली घेऊन घ्या. 1 पहिला सहगुणक आहे तसाच 1 1 1 बघा 1 आला इथे बघा. आधी वजा आणि अधिक, वजा अधिक वजाच होतं म्हणजे 3 मधनं 1 गेला तर 2 राहतो. मोठ्या संख्येचे चिन्ह वजा आहे म्हणून वजा दिलं. वजा 2 गुणिले 1 1 बे अधिक वजा वजा. ठीक आहे, 5तनं 5 आणि 2 5तनं 2 गेले 3 उरतात. मोठ्या संख्येत चिन्ह म्हणून अधिकचं चिन्ह बरं का. 3 1 3. ठीक आहे, अधिक वजा अधिक वजा होतं. 3तनं 1 गेला 2 उरला. मोठ्या संख्येचे चिन्ह अधिकचं चिन्ह म्हणजेच आपली बाकी आली 2. चला आता आपण लिहून घ्या भागाकाराचे सहगुणक रूप. भागाकाराचे सहगुणक रूप काय आलंय? 1 वजा 2 3. कळलं? हे झाले आपले सहगुणक रूप. भागाकार काय आला? भागाकार आपल्याला आलेला आहे बघा 1 2 3. 3 म्हणजे 2 म्हणजेच आपल्याला लिहावं लागेल भागाकार. हेच काय चल आहे y. yचा वर्ग वजा 2y आणि अधिक 3 हा आपला भागाकार झाला. बाकी आली आपली 2. समजलं? खूप सोपं आहे. व्हिडिओ कंटिन्यू बघत चला आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा. चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा. तोपर्यंत बाय.